नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपणापुढे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी महाराणी ताराबाईंच्या विषयी आणि त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाच्या विषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून मी आपल्या पुढे आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या ताराबाईंचा जन्म 1675 मध्ये झाला. 1683-84 दरम्यान राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह शंभूराजांनी लावून दिला आणि त्यानंतर छत्रपतींच्या घराण्याची स्नुषा म्हणून त्या रायगडावर आल्या. पुढे 1689 दरम्यान छत्रपती संभाजी महाराज हे मोगलांच्या ताब्यात सापडले आणि मोगलांच्या कैदेत सापडल्यानंतर रायगडाला पुढे जुल्फिकार खानाने वेढा दिला आणि जुल्फिकार खानाने वेढा दिल्यानंतर रायगड आणि संपूर्ण स्वराज्यात मोठ्या संकटामध्ये सापडलं. स्वराज्याचा छत्रपती हा मोगलांच्या कैदेमध्ये सापडलेला होता, रायगडाला वेढा पडलेला होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वराज्य राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला असताना महाराणी येसूबाईंनी प्रचंड मोठा त्याग करून राजाराम महाराजांना छत्रपती बनवलं, त्यांचं वंचकारोहण केलं आणि त्यानंतर राजाराम महाराज रायगडातून बाहेर पडले. 5 एप्रिल 1689 रोजी आपल्या पत्नींना सोबत घेऊन ते बाहेर पडले. परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या ज्येष्ठ पत्नी जानकीबाई मात्र रायगडावरून गेलेल्या नव्हत्या. त्यामुळे रायगड ज्या वेळेला जुल्फिकार खानाच्या ताब्यात पडला त्यावेळेला महाराणी येसूबाईंच्या सोबत राजारामांच्या ज्येष्ठ पत्नी जानकीबाई या देखील मोगलांच्या कैदेमध्ये सापडल्या. आता तिथून प्रतापगडावर जाऊन प्रतापगडावरून हा संघर्ष त्यांनी पुढे चालू ठेवला राजाराम महाराजांनी. परंतु हा संघर्ष महाराष्ट्रात राहून पुढे चालू ठेवणं अत्यंत अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर राजाराम महाराज हे कर्नाटकामध्ये जिंजीला गेले आणि कर्नाटकामध्ये जिंजीला जात असताना त्यांनी आपल्या पत्नी महाराणी ताराबाई आणि राजसबाई यांना विशाळगडावर ठेवलं आणि आपण जिंजीला पोहोचल्यानंतर पुढे नंतरच्या काळामध्ये या दोघींना देखील त्यांनी जिंजीला बोलावून घेतलं. लिंगोशंकर आणि विसाजी शंकर या कोकणातील सावकारांनी या राण्यांना आपल्यासोबत पुढे जिंजीला पोहोचविलं. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये 1696 दरम्यान वगैरे ताराबाईंना पुत्र झाला ज्याचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. 1697 राजाराम महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांसह जिंजी सोडली आणि जिंजी सोडून ते महाराष्ट्रामध्ये यायला निघाले. त्यावेळेला जुल्फिकार खानाच्या बरोबर त्यांनी जे काही संधान बांधलेलं होतं त्या कारणामुळे जुल्फिकार खानाने जिंजीचा मुख्य किल्ला जिंकल्यानंतर जो राजपरिवार आपल्या ताब्यामध्ये सापडला त्या राजपरिवारातील या दोनही महाराजांच्या पत्न्यांना त्यांच्या मुलांसह गिरजोजी यादवाच्या ताब्यामध्ये दिलं आणि मोगलांच्या सैन्यामध्ये असलेल्या शिर्के आणि मोहिते या सरदाराच्या मदतीने या राण्यांना त्यांच्या मुलांसह जिंजीमधून बाहेर काढून राजाराम महाराजांपर्यंत पोहोचविण्याचं काम गिरजोजी यादवांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर फिरत राहून मोगलांशी असलेला आपला संघर्ष त्यांनी तसा पुढे चालू ठेवला. परंतु त्यांची प्रकृती नाजूक होती आणि सतत लढाईची दगदग ही त्यांना सहन झाली नाही आणि 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. औरंगजेब बादशहाला असं वाटलं की अरे अल्लाहने आपल्याला मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्याची आणखी एक संधी
दिलेली आहे आणि या संधीचा उपयोग करून आपण मराठ्यांचं राज्य जिंकून घेऊन सगळी दख्खन ही मोगलांच्या ताब्यामध्ये आणू, मोगलांच्या वर्चस्वाखाली आणू. आता कोण विरोध करायला उरलेलं नाही. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कोणीही करता पुरुष भोसल्यांच्या छत्रपतींच्या घराण्यामध्ये नाही. राजारामांच्या असहाय्य असणाऱ्या विधवा त्याही तरुण आहेत आणि त्यांची मुलं जी अल्पवयीन आहेत, ही काय मराठ्यांचा हा स्वातंत्र्ययुद्ध, मराठ्यांचे हे स्वातंत्र्ययुद्ध हा संघर्ष पुढे चालू ठेवणार असं त्याला वाटलं. आणि आता मात्र मराठ्यांचं हे राज्य आपल्या ताब्यामध्ये लवकरच पडणार असं वाटून त्याला आनंद झाला. परंतु औरंगजेबाची ही मनीषा पूर्ण होऊ शकली नाही. कारण औरंगजेबाच्या या इच्छेला तडा देण्याचं काम महाराणी ताराबाईंनी आपलं स्वतःवर कोसळलेलं दुःख, स्वतःवर कोसळलेलं संकट सर्व बाजूला ठेवलं. ताराबाईंचं वय केवळ अवघं 25 वर्षाचं आहे आणि अवघ्या 25व्या वर्षी वैधव्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या सासऱ्यांनी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य टिकविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, आपले पती छत्रपती राजाराम महाराज आणि असंख्य मराठ्यांनी अहोरात्र आपल्या प्राणाचं बलिदान देऊन हे स्वराज्य टिकवून ठेवलेलं होतं. हे स्वराज्य मोगलांच्या ताब्यामध्ये जाऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरविलं आणि आपलं दुःख बाजूला सारून ताराबाई मोगलांशी लढण्याकरता सज्ज झाल्या. आता पहा, एका बाजूला 25 वर्षाची तरुण विधवा स्त्री आणि दुसऱ्या बाजूला 82 वर्ष लढाईचा प्रचंड मोठा अनुभव असलेला भारतातील प्रचंड मोठ्या साम्राज्याचा बादशहा, त्याची प्रचंड मोठी फौज साधन सामुग्री आणि त्या विरुद्ध लढायला मात्र 25 वर्षाच्या ताराबाई उभ्या राहिल्या. राजाराम महाराज विशाळगडी ताराबाईंना ठेवून ज्या वेळेला जिंजीला गेलेले होते, त्या काळामध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या सोबत ताराबाईंनी स्वराज्याचा राज्यकारभार चालवलेला होता. प्रशासनाची चांगली पारख त्यांना होती. त्या अतिशय तल्लख बुद्धीच्या होत्या आणि त्यामुळे अशा ताराबाईंनी ऐन तारुण्यात आपल्यावर कोसळलेली वैधव्याची कुऱ्हाड, आपल्यावर आलेलं सगळं दुःख बाजूला सारलं आणि आपल्या सासऱ्यांनी शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकविण्याकरता कंबर कसून त्या उभ्या राहिल्या. आता पहा, एका बाजूला स्थिती अशा प्रकारची आहे की हा लढा हा औरंगजेब बादशहाचा लढा याचा औरंगजेबाच्या सरदारांना वाटायला लागलेला. औरंगजेबाचे सरदार औरंगजेबाने दिलेला आदेश तात्पुरता मान्य करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र त्याची अंमलबजावणी करत नाहीत. म्हणून काझीला बोलावून औरंगजेब त्या मौलवीच्या काझीकडे आपली तक्रार सांगतो आहे. तो म्हणतोय की मला रमजानच्या महिन्यामध्ये सोलापूरला राहायचं आहे, सोलापूरला राहून हा पवित्र अशा प्रकारचा महिना मला साजरा करायचा आहे, परंतु माझे सरदार मात्र मी सांगितलेली कामगिरी योग्य रीतीने पार पाडत नाहीत. म्हणून राजाराम महाराजांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्येच औरंगजेबाने स्वतःच मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची मोहीम हाती घेतलेली होती आणि मोहीम हाती घेऊन साताऱ्याला त्यांनी वेढा केलेला होता. औरंगजेबाचा साताऱ्याचा वेढा सुरू असतानाच राजाराम महाराजांचं सिंहगडावर निधन झालेलं होतं. साताऱ्याला वेढा देऊन बसलेला औरंगजेब इकडे ताराबाई सिंहासनावर आल्यानंतर आपल्या मुलाला शिवाजीला सिंहासनावर बसवून त्याचा अभिषेक करून त्याला छत्रपती बनवून त्या राज्याचं नेतृत्व ताराबाईंनी स्वीकारलेलं आहे. आणि मग सगळ्या मराठी सरदारांना एकत्रित आणून हा लोकलढा, हा जनतेचा रयतेचा लढा हा ताराबाईंनी उभा केला. परंतु हे करत असताना औरंगजेब बादशहाला त्यांनी तहाचा प्रस्ताव, सामोपचाराने हे युद्ध मिटविण्याचा प्रस्ताव पाठवलेला होता. परंतु औरंगजेब बादशहाने मराठ्यांच्या हाती असणारे सर्व किल्ले मला द्यावेत अशी मागणी केल्यानंतर मात्र हा तह प्रत्यक्षामध्ये होऊ शकला नाही.
आपला पुत्र शिवाजीला गादीवर बसून राज्यकारभार सुरू केल्यानंतर ताराबाईंनी या आपल्या राज्यकारभाराच्या सुरुवातीपासूनच लष्करी मोहिमांमध्ये स्वतः जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. खाफी खान असं म्हणतो की ताराबाई राजारामाची थोरली बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीमध्ये तिचा मोठा नावलौकिक झालेला होता असं खाफी खान स्वतःच म्हणतो. यावरून राजाराम महाराजांच्या हयातीतच ताराबाईंनी राज्यकारभारामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केलेलं होतं हे आपल्या लक्षात येतं. ताराबाईच्या कालखंडामध्ये रामचंद्रपंत अमात्य असतील, परशुराम त्रिंबक असेल, शंकराजी नारायण असेल, धनाजी जाधव असतील, हंबीराव मोहिते दुसरे असतील, नेमाजी शिंदे असतील, राणोजी घोरपडे असतील, या सरदारांनी या 7-7.5 वर्षाच्या ताराबाईंच्या कालखंडातील स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडामध्ये आपल्या तलवारीने आणि आपल्या पराक्रमाने अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं स्थान मराठ्यांच्या इतिहासामध्ये अढळ अशा प्रकारचं स्थान मिळविलेलं आहे. सातारा किल्ला घेण्याकरता औरंगजेब बादशहाने सातारा किल्ल्याच्या आसपासच्या 40 कोस अंतरातील मोठी मोठी झाडं सगळी तोडलेली होती. त्याचा उंच असा लाकडी मनोरा त्याने उभा केलेला होता आणि त्या लाकडी मनोऱ्यावर मोठमोठ्या तोफा ठेवून त्याने सातारा किल्ल्यावर तोफा टाकायला सुरुवात केली होती. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळेला किल्ल्याच्या तटाखाली 2 मोठे सुरुंग हे त्यांनी पेरले. 13 एप्रिल 1700 रोजी 2 मोठे सुरुंग पेरून ते सुरुंग उडवून देण्यात आले. पहिल्या स्फोटानंतर तटाचा बुरुज आणि त्या बुरुजाची भिंत ही आत असणाऱ्या मराठ्यांच्या वर कोसळली आणि त्यामध्ये अनेक मराठी सैनिक हे मृत्युमुखी पडले. परंतु दुसऱ्या स्फोटानंतर मात्र किल्ल्याची तटभिंत ही हल्ल्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या मोगल सैनिकांवर कोसळली आणि त्यामध्ये 2000 मोगल सैनिक ठार झाले. लाकडी मनोरा जो उभा केलेला होता तो सगळा लाकडी मनोरा ढासळला. सर्वत्र हाहाकार उडाला. तटाला भगदाड पडलेलं होतं. आत जाण्यासाठी मोठा मार्ग निर्माण झालेला होता. परंतु मोगली सैनिकांचं नीतिधैर्य इतकं खचलेलं होतं की आत जाण्यास कोणीही तयार होईना. औरंगजेब स्वतः पुढे येऊन सैनिकांना आत किल्ल्यामध्ये प्रवेश करायला सांगत होता. परंतु तरी सुद्धा मोगल आत प्रवेश करायची त्यांची हिंमत होईनाची झाली. प्रचंड मोठं नुकसान मोगलांचं या दुसऱ्या स्फोटात कोसळलेल्या तटभिंतीमुळे आणि बुरुजामुळे झालेलं होतं. एका बाजूला राजाराम महाराजांचा झालेला मृत्यू, त्यानंतर किल्ल्याला पडलेली भगदाड आणि त्यामुळे साताऱ्याचा हा किल्ला अधिक काळ लढविणं शक्य राहिलेलं नव्हतं. तेव्हा मराठ्यांनी अभय देण्याचं वचन घेऊन हा किल्ला बादशहाच्या म्हणजेच मोगलांच्या ताब्यामध्ये देऊन टाकला. आता सातारा किल्ला ताब्यात आल्यानंतर मोगलांना मोठा हुरूप आला. त्यानंतर औरंगजेबाने परळीच्या किल्ल्याला वेढा दिला. सातारा जिंकल्यानंतर साताऱ्यापासून जवळच असलेल्या परळीच्या किल्ल्याला वेढा दिल्यानंतर मराठ्यांनी मात्र मोठ्या त्वेषाने आणि हिमतीने परळीला वेढा देऊन बसलेला बादशहाच्या सैनिकांचा हल्ला परतवून लावला. हल्ला करून काही किल्ला ताब्यामध्ये येत नाही. पावसाळा जवळ यायला लागलेला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मोगल बादशहा औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आझम याच्या मध्यस्थीने वाटाघाटी करून मराठ्यांना पैसे देऊन परळीचा किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. दरम्यानच्या काळामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली. अन्नधान्याची प्रचंड टंचाई मोगली छावणीमध्ये निर्माण झाली. अवघड प्रदेशातून बाहेर पडण्याचा निर्णय मोगल बादशहाने घेतला. परळी ते भूषणगड हे 45 मैलाचं अंतर पार करण्यासाठी मोगलांना 35 दिवस लागले आणि या दरम्यानच्या कालखंडामध्ये प्रवासामध्ये असंख्य माणसं, असंख्य सैनिक आणि जनावरं ही मोगलांची मृत्युमुखी पडली.
खवासपूर या ठिकाणी औरंगजेब बादशहाने छावणी टाकली आणि त्याच वेळेला मोठा पाऊस झाला आणि मोठा पाऊस होऊन माण नदीला आलेल्या पुरामध्ये औरंगजेबाच्या छावणीतील तंबू, राहुट्या, अनेक सामान हे त्या पुरामध्ये वाहून गेलं. बादशहा सातारा, परळी हे किल्ले जिंकून घेण्याच्या मोहिमेवर असताना मराठे काही शांत बसलेले नव्हते. धनाजी जाधव, शंकराजी नारायण, हनुमंतराव निंबाळकर, राणोजी घोरपडे हे सेनापती कराड, खटाव, सातारा परिसरामध्ये मोगलांशी अनेक प्रकारे झुंज देत होते. अनेक छोट्या मोठ्या लढाया हे त्यांच्या त्या काळामध्ये सुरू होत्या. जुल्फिकार खानाला या काळात धनाजीचा पाठलाग करताना सन 1700 मध्ये जवळजवळ 2000 कोस हे त्याच्या पाठलागावर धावावं लागलं होतं. यावरून मराठ्यांनी दिलेल्या धावपळीच्या लढायांची आपल्याला जाणीव होती. यानंतर पन्हाळा किल्ल्याला पावसाळा संपल्यानंतर औरंगजेबाने वेढा दिला. आपला नातू बेदार बख्त आणि जुल्फिकार खान याला पन्हाळ्याला वेढा द्यायला त्यांनी सांगितलं. मार्च 1701 मध्ये पन्हाळ्याला वेढा बसला. औरंगजेब स्वतः पन्हाळ्याच्या पायथ्याशी गेला. ताराबाई आणि मराठ्यांनी किल्ला लढविण्याची चांगली तयारी केलेली होती. या काळामध्ये किल्ले लढविण्याकरता कशा पद्धतीने ताराबाई प्रयत्न करत होत्या याची उदाहरणं आपल्याला ताराबाईंनी वेगवेगळ्या गडकऱ्यांना पाठविलेल्या पत्रांच्या मध्ये पाहायला मिळतात. पावनगडच्या किल्लेदाराला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, तुम्ही हमेशा कष्ट करून गनिमास नतीजा पावविता. 1-2 वेळा मोर्चा मारिला. औरंगजेबास तरी ठेजगा द्यावा अशी उमेद धरता. हे वर्तमान विदित झाले. या उपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब धरता. स्वामीजी जागा जतन करणे, दिलासा असो देणे. स्वामीची जागा जतन करायचं आहे, औरंगजेबाला ठेचगा द्यायचा आहे आणि ही भावना, ही मनीषा, ही इच्छा तुम्ही बाळगता. याबद्दल स्वामी खुश आहेत तुमच्यावर. तर हे सगळं ते आपल्या गडकऱ्यांना म्हणजे किल्लेदारांना लिहित आहेत. पावनगड हा पन्हाळ्याचाच असलेला दुसरा जो किल्ला आहे. तिथे आपण पाहतो की पन्हाळा आणि पावनगड हे दोन्ही किल्ले जोड किल्ले असल्यासारखेच आहेत. 55,000 रुपये देऊन इथे औरंगजेबाला पन्हाळा घ्यावा लागलेला आहे. पावनगड देखील अशीच मोठी रक्कम देऊन त्याने घेतलेला आहे. म्हणजे मोगलांनी या काळामध्ये किल्ले जिंकायला जरी सुरुवात केलेली असली तरी हे किल्ले लढून ते प्राप्त करत नाही आहेत, तर पैसे देऊन वाटाघाटीच्या माध्यमातून हे किल्ले प्राप्त करतायत असं आपल्याला दिसून येत आहे. धनाजी जाधव, राणोजी घोरपडे, निंबाळकर यासारखे सेनानी मोगली मुलखामध्ये आता मोहिमा काढायला लागलेले होते. आणि मोगली मुलखामध्ये मराठे घुसतायत म्हणल्यानंतर या मोगली मुलखांमध्ये उत्तरेमध्ये घुसणाऱ्या मराठ्यांना रोखण्याकरता सातत्याने औरंगजेबाला जुल्फिकार खान, फिरोज जंग यासारख्या अनेक मोगली सेनापतींना एकामागोमाग एक उत्तरेमध्ये मराठ्यांना अडविण्याकरता सातत्याने पाठवावं लागत होतं. पन्हाळा जिंकून घेतल्यानंतर औरंगजेबाने विशाळगड जिंकून घ्यायचं ठरवलं. आता तसं पाहायला गेलं तर विशाळगड हा अत्यंत अवघड अशा प्रकारचा किल्ला. नुसताच अवघड असं नाही तर विशाळगडापर्यंत पोहोचणं हे देखील अत्यंत अवघड दुर्गम अशा भागामध्ये असणारा हा किल्ला होता. 1702 मध्ये औरंगजेबाने फतेउल्ला खानाला या वेढ्याची जबाबदारी दिली. आता विशाळगड कसा आहे याचं वर्णन करताना साकी मुस्तैद खान काय म्हणतो, खेळणा किल्ला म्हणजे मूर्तिमंत कष्ट आणि संकट. तो घेण्याची कल्पना जरी केली तरी प्राण कासावीस होतो असं वर्णन साकी मुस्तैद खान करतोय. आणि असा हा अतिशय अवघड असलेला किल्ला घेण्यासाठी म्हणून औरंगजेब स्वतः विशाळगडाच्या पायथ्याशी आलेला आहे. फतेउल्ला खानाला त्यांनी विशाळगडाला वेढा द्यायला सांगितलेला आहे. वेढा देऊन 4 महिने झाले तरी मराठे चिवट प्रतिकार करतायत. पावसाळा तोंडावर आलेला आहे. अशा काळात जर हा किल्ला आपल्या ताब्यामध्ये आला नाही तर आपले अतिशय हाल होणार आहेत. या गोष्टीची जाणीव औरंगजेबाला आहे. म्हणून आपला नातू बेदार बख्तला मध्यस्थी करून
या भयंकर प्रदेशातून आणि पावसाच्या तडाख्यातून आपण लवकर बाहेर पडावं म्हणून त्याने 2,00,000 रुपये देऊन विशाळगड ताब्यामध्ये घेतलेला. विशाळगड हाती येताच औरंगजेब लगेच परत निघालेला आहे आणि परत निघत असताना वाटेमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस. आपल्याला माहित आहे घाटावरून खाली जात असताना हत्तीच्या सोंडेने जणू पाऊस बरसतो असा मुसळधार पाऊस बरसायला लागला. अंगाला झोंबणारा वारा, ओढ्यांना आलेले पूर, अन्नधान्याची निर्माण झालेली टंचाई, त्यातच रोगराई पसरली आणि त्याच्यामध्ये मोगलांची हजारो माणसं ही मारली गेली. विशाळगड ते पन्हाळा हे अंतर कापण्यासाठी औरंगजेबाला 30 दिवस लागले आणि विशाळगडची ही मोहीम मोगलांसाठी अतिशय कष्टदायी, यातना देणारी अशा प्रकारची ठरली. या मोहिमेवरून परतलेले मोगली सैनिक अर्धमेले होऊन गेलेले होते. पन्हाळगडाहून भीमा नदी काठी बहादूरगड या ठिकाणी येऊन औरंगजेबाने आपली छावणी टाकली. आता एका बाजूला औरंगजेब हे किल्ले घ्यायचे प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला मात्र ताराबाईंनी एक अतिशय सुयोग्य अशा प्रकारची रणनीती चाणाक्ष पद्धतीने आखायला सुरुवात केलेली होती. एक तर औरंगजेबाच्या बरोबर त्यांनी एक धोरण ठेवलं की औरंगजेब एका किल्ल्याला वेढा देतोय, 2 किल्ल्याला वेढा देतोय, देऊ दे. वर्षभरामध्ये एखादा दुसराच किल्ला त्याच्या ताब्यामध्ये जातोय. औरंगजेबाचं वय झालेलं आहे, तो कधीही मरणार आहे, फार काळ काही जगणार नाही. अशा काळामध्ये एखादा दुसरा किल्ला वर्षभरामध्ये त्याच्या ताब्यात गेला तरी हरकत नाही. आणि तोही कसा ताब्यामध्ये जातो आहे तर पावसाळ्यानंतर तो मोहिमेवर निघतो, किल्ल्याला वेढा देतो आणि किल्ल्याला वेढा दिल्यानंतर 4-5 महिने किल्ला लढवायचा. पावसाळा जवळ आला की किल्ला पैसे घेऊन मोगलांच्या ताब्यामध्ये देऊन टाकायचा आणि पावसाळा सुरू व्हायच्या वेळेला मोगल सैनिक तिथून निघून जातात आणि मग पुन्हा तो किल्ला आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा. ही नीती ही ताराबाईंनी अवलंबिली आणि 1705 नंतरच्या कालखंडामध्ये तर आपण बघतो ते अतिशय आक्रमक असे झालेले दिसून येतात. डिसेंबर 1702 मध्ये औरंगजेबाने सिंहगडाला वेढा दिलेला. 3 महिने हा सिंहगडाचा वेढा चालला आणि त्यानंतर पुन्हा 50,000 रुपये देऊन हा किल्ला औरंगजेबाने ताब्यामध्ये घेतलेला. अशा पद्धतीने सर्व किल्ले मोगलांच्या ताब्यात देत असताना पावसाळ्याच्या तोंडावर मोगलांच्या ताब्यात द्यायचे. ते देताना त्यांच्याकडून पैसा घ्यायचा, या पैशावर आपला लष्करी खर्च, इतर खर्च भागवायचा. अशा पद्धतीने मराठे हे आपला स्वातंत्र्य लढा लढत होते. 1705 नंतर तर आक्रमक झालेल्या ताराबाईंनी आपले सगळे सरदार मोगली प्रदेशामध्ये गुजरात, माळवा, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू या सगळ्या भागामध्ये पाठवायला सुरुवात केली आणि मराठ्यांच्या या हल्ल्याने मोगली व्यवस्था खिळखिळी व्हायला सुरुवात झाली. दक्षिण ताब्यात राहिली नाही. उत्तरेतील प्रदेश कसा सांभाळायचा हा प्रश्न औरंगजेबाच्या पुढे निर्माण झाला. भीमसेन सक्सेना हा मोगलांचा इतिहासकार असं म्हणतो की दक्षिणेतील प्रत्येक प्रांतामध्ये, खेड्यामध्ये मराठे हे टोळ व मुंग्यांप्रमाणे पसरलेले होते. शेतीची ज्याला जाणीव आहे, ज्याला शेतीच्या बद्दल थोडंफार माहिती आहे, त्याला माहित आहे टोळधाड हा शब्दच मुळी त्यामुळे आलेला आहे की टोळ ज्या वेळेला एखाद्या शेतावर, एखाद्या पिकावर उतरतात तेव्हा त्या शेतातील सारं पीक उद्ध्वस्त करून टाकतात, नष्ट करून टाकतात. म्हणून टोळधाड हा शब्द येथे सर्वत्व नाहीसं होतं अशा धाडींच्या करता म्हणून, सैन्याच्या मोहिमांच्या करता म्हणून, आक्रमणांच्या करता म्हणून सुद्धा वापरलेला आपल्याला दिसून. तर टोळ आणि मुंग्या पसराव्यात त्या पद्धतीने मराठे संपूर्ण दक्षिणेत पसरलेले होते आणि त्यांना रोखणं आता बादशहाच्या हाती राहिलेलं नव्हतं. अशी परिस्थिती एकूणच आलेली आपल्याला दिसून येते. मराठ्यांनी आता माळव्यावर स्वारी केलेली होती, उज्जैनपर्यंतचा मुलूक लुटलेला होता, बुऱ्हाणपूर लुटलेलं होतं. गुजरात, बागलान, वराड या प्रदेशामध्ये मोगलांच्या फौजांना शह देऊन मराठ्यांच्या फौजा लुटालूट करायला लागलेल्या होत्या. या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला. परंतु प्रचंड मोठा दुष्काळ पडल्यानंतर देखील
हजारो माणसं अन्न पाण्याविना मृत्युमुखी पडत असताना देखील बादशहा मात्र आपली मोहीम मागे घ्यायला तयार नव्हता. त्याने 1703 मध्ये राजगडाची अशीच मोहीम चालविली. किल्ल्याचे तट ढासळले तरी बाले किल्ला काय मोगलांच्या ताब्यामध्ये येत नव्हता. तेव्हा मोगलांना हा बाले किल्ला, किल्ल्याचे तट ढासळलेले असताना सुद्धा मिळविण्यासाठी मराठ्यांना पैसे द्यावे लागलेले होते. 10 मार्च 1704 ला मोगलांनी एकमेव जिंकून घेतलेला मराठ्यांकडूनचा किल्ला म्हणजे तो तोरणा. तोरणा किल्ला जर सोडला तर मराठ्यांकडून जेवढे म्हणून किल्ले मोगलांनी या कालखंडामध्ये मिळविले ते सगळेच्या सगळे किल्ले मिळवत असताना त्यांना मराठ्यांना पैसे द्यावे लागलेले होते. लढून कुठलाही किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये तोरण्याशिवाय गेलेला नव्हता. मोगलांनी राजगडाला ज्या वेळेला वेढा दिलेला होता त्याच वेळेला मराठ्यांचा सेनापती नेमाजी शिंदे, केशव त्रिमल, परसोजी भोसले वऱ्हाडात आणि माळव्यामध्ये घुसले. रुस्तम खान नावाच्या तिथल्या सरदाराला, मोगली सरदाराला त्यांनी कैद केलं. कैद करून तिथला सगळा प्रदेश लुटला. इतकंच नाही तर त्यानंतर ते गोवळकोंड्यावर घसरले आणि गोवळकोंडा सुद्धा त्यांनी लुटून घेतला. या काळामध्ये कर्नाटकात धनाजी जाधव, हनुमंतराव निंबाळकर, बहिर्जी घोरपडे हे 50-60 हजाराची फौज घेऊन धुमाकूळ घालत होते. लाखो रुपयांची खंडणी या स्वराज्य कार्याकरता त्यांनी कर्नाटकातून या कालखंडामध्ये पैदा केलेली होती. आता मराठ्यांच्या बरोबरचा हा संघर्ष सुरू असताना भीमा आणि कृष्णेच्या दुवाबामध्ये बेरडांनी मोगलांच्या विरुद्ध बंड केलं. बेरडांनी मोगलांच्या विरुद्ध केलेले बंड मोडून काढण्यासाठी म्हणून 1704 मध्ये औरंगजेब मोठं सैन्य घेऊन वाकिनखेड्याच्या मोहिमेवर निघाला. बेरडांची जी राजधानी होती वाकिनखेडा, या वाकिनखेड्यावर त्याने आक्रमण केलं. त्यावेळेला या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये बेरड आणि मराठे यांच्यामध्ये युती झालेली होती. म्हणून ताराबाईंनी धनाजी जाधव आणि बहिर्जी घोरपडेंना बेरडांच्या मदतीला पाठवलं. परंतु ही मदत यशस्वी होऊ शकली नाही आणि वाकिनखेडा ही जी राजधानी होती बेरडांची ती मात्र मोगलांच्या ताब्यामध्ये पडली. आणि मोगलांच्या ताब्यामध्ये पडल्यानंतर वाकिनखेड्याची मोहीम आटोपून औरंगजेब बादशहा 27 एप्रिल 1705 ला हा किल्ला जिंकून वाकिनखेडा परतीला निघाला. आता बादशहा ज्या वेळेला वाकिनखेड्याच्या मोहिमेवर होता त्यावेळेला मराठ्यांनी इकडे धूम माचवली आणि त्यांनी मोगली किल्लेदाराकडून लोहगड, सिंहगड, राजमाची हे किल्ले जिंकून परत स्वराज्यामध्ये घेतले. बेरडांची मोहीम आटोपून 20 जानेवारी 1706 रोजी औरंगजेब बादशहा अहमदनगर या ठिकाणी आला आणि अहमदनगर या ठिकाणी त्यांनी छावणी टाकली. तो अत्यंत थकलेला होता आणि त्याच्या छावणीवर या काळामध्ये धनाजी, नेमाजी, दादो मल्हार, रंभाजी निंबाळकर, दमाजी थोरात या मराठी सरदारांनी औरंगजेब बादशहाच्या छावणीवरच आक्रमण केलं. मराठे छावणीवर चाल करून आलेले आहेत हे पाहिल्यानंतर मराठ्यांना रोखण्यासाठी म्हणून आपल्या सेनापतींना पाठवीत असताना औरंगजेब बादशहा आपल्या सेनापतींकडे मंतरलेले ताईत पाठवतो की हे ताईत गळ्यामध्ये घालून तुम्ही लढा म्हणजे तुम्ही मराठ्यांचा पराभव करू शकाल. इतकी दुर्दैवी स्थिती औरंगजेब बादशहावर मराठ्यांनी आणलेली होती. बादशहा अत्यंत असहाय्य होऊन गेलेला होता. मराठ्यांच्या सेनापतींनी मोगली प्रदेशामध्ये धुमाकूळ घातलेला होता. दिल्ली आग्र्याच्या रोखाने मराठे पुढे सरकायला लागलेले होते. ओरिसातून बंगालमधील ढाक्याच्या दिशेने मराठे पुढे सरकत होते. धनाजी जाधवांनी गुजरातमध्ये सुरतेची लूट केली. नर्मदा ओलांडून त्यांनी बडोदा शहर लुटलं. इतकंच नाही तर त्यांना अडवायला अब्दुल हमीद खान, नजर अली खान हे आपल्या 10-12 सरदारांसह मोगली अधिकाऱ्यांसह 20 हजाराची फौज घेऊन आले. त्यावेळेला मराठ्यांच्या बरोबर त्यांचं युद्ध झालं, लढाई झाली. या लढाईमध्ये मराठ्यांनी आपल्या गनिमी काव्याच्या युद्ध पद्धतीनुसार निर्णायक लढाई न देता तेथून पलायन केलं. मोगलांना असं वाटलं की आपण जिंकलो आहोत,
मराठे पळून गेले आणि ते विश्रांती घेत असतानाच धनाजीने पलटून त्यांच्यावर वार केला आणि पलटून वार करून हातामध्ये शस्त्र घेण्यास सुद्धा त्यांना संधी दिली नाही. नजर अली खान, अब्दुल हमीद खान आणि त्याचे इतर अधिकारी हे मराठ्यांचे कैदी बनले. त्यानंतर मराठ्यांनी अहमदाबादवर पुन्हा आक्रमण केलं आणि अहमदाबाद सुद्धा लुटून घेतलं. धनाजीने गाजविलेला हा अतिशय मोठा अशा प्रकारचा पराक्रम होता. आपल्या कैदेतील मोगली अधिकाऱ्यांना सोडण्यासाठी ताराबाईंनी औरंगजेब बादशहाकडे 8 लाख रुपयांची मागणी केली. वाखीनखेड्याच्या मोहिमेवरून आल्यापासूनच अहमदनगरला बादशहाची प्रकृती ठीक नव्हती. तो सतत आजारी पडायला लागलेला होता. 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेब बादशहा हा मृत्यू पावला आणि बादशहाच्या मृत्यूनंतर अवघ्या 2-3 महिन्यामध्ये ताराबाईंनी मोगलांच्या किल्लेदारांकडून सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, पावनगड, सातारा, परळी हे सगळे महत्वाचे किल्ले पुन्हा जिंकून घेतले. जवळजवळ 25-26 वर्ष औरंगजेब मराठ्यांना जिंकण्याकरता, स्वराज्य जिंकण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करत होता. प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन आलेला औरंगजेब आपल्या मुलांसह, नातवासह सर्व पराक्रमी सरदार सोबत घेऊन आलेला औरंगजेब आपली राजधानी सोडून 25-26 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहणारा औरंगजेब आदिलशाही, कुतुबशाही जिंकून घेऊन देखील स्वराज्य त्याच्या हाती पडलं नाही आणि मराठ्यांनी याच मातीमध्ये औरंगजेबाला आपले प्राण त्यागायला लावले. हे जे सगळं शक्य झालं त्याच्या मागे महाराणी ताराबाईंनी दिलेला जो काही लढा होता, त्यांनी निर्णायक अशा प्रकारची एक लढाई औरंगजेबाच्या बरोबर केली नाही. त्याऐवजी गनिमी काव्याने औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाशी त्या लढत राहिल्या. पतंगाने दिव्यावर उडी मारून आत्माहुती द्यावी तशी आत्माहुती एकच लढा देऊन ताराबाईंनी दिली नाही, तर छोट्या छोट्या लढाया देऊन सातत्याने गनिमी काव्याने औरंगजेबाला, मोगली सैनिकांना त्यांनी त्रस्त करून टाकलं आणि त्रस्त करून औरंगजेब बादशहाला येथेच आपला देह ठेवायला त्यांनी भाग पडला. तत्कालीन कवी देवदत्त यांनी ताराबाईंच्या कर्तबगारीचं वर्णन केलेलं आहे आणि ताराबाईंच्या कर्तबगारीचं वर्णन करत असताना दिल्लीश्वराचं पाणी कसं ताराबाईंनी घालविलं हे सांगताना ताराबाईंना तो भद्रकाली म्हणतो आणि हे म्हणताना तो असं म्हणतो, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली, मोगल हो सांभाळा. असं वर्णन ताराबाईंच्या या कार्याचं तो करतो. ताराबाईंनी औरंगजेबाच्या विरुद्ध लढलेलं हे युद्ध मराठी आणि मोगल यांच्यामधील युद्ध नव्हतं, भोसले आणि मोगल यांच्यामधील युद्ध नव्हतं, तर हे लोकयुद्ध होतं. आणि म्हणून जनतेने दिलेल्या आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या स्वराज्याच्यासाठी दिलेला हा जो काही लढा होता तो लढा यशस्वी होऊ शकला, कारण जनता ताराबाईंच्या पाठीशी होती. हे सांगताना तत्कालीन कवी विठ्ठलदास असं म्हणतो, पाटील सेटे कुणबी जुलाई, चांभार कुंभार परीट न्हावी, सोनार कोली उदमी फुलारी, या वेगळे लोक किती बिगारी. म्हणजे पाटलापासून ते फुलाऱ्यांपर्यंत गावगाड्यातील सगळे लोक ह्या स्वराज्याला वाचविण्यासाठी, स्वराज्य निरंतर पुढे चालविण्यासाठी या लढ्यामध्ये उतरले आणि म्हणूनच औरंगजेबा विरुद्धचा मराठ्यांचा हा स्वातंत्र्य लढा यशस्वी होऊ शकला. आणि तो यशस्वी करण्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं योगदान, अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचं योगदान हे महाराणी ताराबाईंनी दिलेलं होतं. म्हणूनच मराठ्यांच्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये, एकूणच हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ताराबाई एका महिलेने
25 वर्षीय विधवा महिलेने एका 82 वर्षीय या जगज्जेता होऊ पाहणाऱ्या या औरंगजेबाला दिलेला लढा हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. ताराबाईंनी हे स्वातंत्र्य युद्ध यशस्वी केलं, परंतु औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीसाठीचा जो लढा सुरू झाला त्यामध्ये शाहू संभाजींचे पुत्र शिवाजी, ज्याला औरंगजेबाने शाहू म्हणल्यामुळे त्याचं नाव शाहू असं पडलं, तर शाहू महाराज यांना त्यांनी कैदेतून मुक्त केलं आणि कैदेतून मुक्त केल्यानंतर मराठी राज्याचा वारस कोण खरा आणि मग ही गादी कोणाच्या ताब्यामध्ये जायची यासाठीचा जो काही संघर्ष निर्माण झाला त्या संघर्षामध्ये 1707 मध्ये खेड या ठिकाणी जे युद्ध झालं ताराबाई आणि शाहू यांच्या सैन्यामध्ये, तर यामध्ये ताराबाईंचा पराभव झाला आणि महत्वाचे किल्ले महत्वाचे सगळे सरदार हे शाहूच्या बाजूला गेल्या कारणामुळे शाहू महाराज हे साताऱ्याला येऊन साताऱ्याची राजधानी जी पूर्वीच राजारामाच्या काळात स्थापन झालेली होती तिथे राहून मराठी राज्याचे छत्रपती बनले. ताराबाईंनी तेथून पन्हाळगडी जाऊन आपल्या स्वतःच्या मुलाचा राज्याभिषेक करून कोल्हापूरला करवीर संस्थानाची स्थापना केली आणि करवीर संस्थानाच्या संस्थापिका म्हणून ताराबाईंचं योगदान किंवा ताराबाईंच्या कार्याचं महत्व हे पुन्हा एकदा आपल्याला दृष्टीला पडतं. आपल्या अजोड पराक्रमाने आपल्या मुत्सद्देगिरीने भारताच्या इतिहासामध्ये ज्या काही मोजक्याच महिलांनी आपलं नाव अजरामर केलेलं आहे त्यामध्ये महाराणी ताराबाई यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं योगदान, करवीर राज्याच्या संस्थापिका म्हणून दिलेलं त्यांनी योगदान, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा महाराणी ताराबाईंच्या कार्याविषयी त्यांच्या एकूणच सगळ्या योगदानाविषयी जितकी चर्चा व्हायला पाहिजे किंवा त्यांना जितकं श्रेय दिलं गेलं पाहिजे तितकं दिलं जात नाही. म्हणून ताराबाईंनी हा जो काही लढा लढविला तो लढा आणि औरंगजेबाला इथं नाहीसं करत असताना सर्व मराठी सरदारांना एकत्रित आणून स्वराज्य कार्याला जुंपण्याचं जे एक मोठं कार्य ताराबाईंनी केलं होतं हे सगळं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपण हा व्हिडिओ शेअर करावा, हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहून आपण इतरांनाही तो पाहण्याकरता सांगावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.